आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ए बाबा, तुझ्या बायकोला संशय नाही ना आला माझ्यावर? बघितलं ना कशी डोळे वटारून बघत होती माझ्याकडे ते? अगं अजिबात संशय आलेला नाही, तू कशाला काळजी करतेस? पण मला एक सांग, तू तो चाकू का काढलास? अरे बाबा, मला वाटलं गरज पडली तर असावा। तुझी बायको कशी मारक्या म्हशीसारखी बघत होती माझ्याकडे, बघितलंस ना? आई, पण तो कीर्तीवरती वापरायची काही गरज नाही आणि मी तुला तो वापरू देणार नाही। हा हे बाबा, नाही नाही वापरणार। तुझ्याशी असं वागेन का मी? हा, नाही करणार मी आज। फक्त खबरदारी म्हणून मी त्याला हात घातला होता, बाकी काही नाही। हा, मग ठीक आहे। मग ठीक आहे काय? तू का आलायस इथे? मी तुला सांगितलंय ना सारखा सारखा येत जाऊ नको। मला एवढंच सांग, तू काय विचार केलायस? हे विचारायला आलायस तू इथे? हा, गप्पा आहे माझं। आता मी तिला दिंडीत पाठवायचा विचार केलाय। दिंडीत का? नाही, खूप प्रश्न पडलेत ना तिला। रॉकी असा अचानक का गेला? रॉकीचं झालं काय? रॉकी गेलाच कसा? या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधायला तिकडे दिंडीतच पाठवते तिला। हा, मग थेट रॉकीकडेच पाठवते। वर जाऊन विचार म्हणा, बाई रॉकीलाच का झालं रे? अगं पण तो आशू पण असेल ना बरोबर? आता आशू काय, त्या दिंडीत अख्खी दुनिया असणार आहे, पण आपल्याला तेच हवंय की नाही, म्हणजे आपल्यावर संशय येत नाही। आणि आशू काय रे, तिच्याबरोबर कोणी ना कोणी सतत असणारच आहे, म्हणून काय आपण तिला उडवायची नाही? आपल्याला उडवायची आहे ना तिला। मग बरं मला सांग, मग पुढे काय ठरवलंयस? झालं काम दमाम? क्या बात आहे आई। नाही, तू म्हणालीस ते खरं आहे। तुझ्याकडे लोकांना मारायचे 100 मार्ग आहेत। यमाशी यारी केली आहे बाबा मी। शिवाची वारी यमाच्या दारी। गुड मॉर्निंग शिवा, ये। कशी आहेस बाळा? मी बरी आहे। शांत मावशी कुठे आहे? अगं त्या देवळात गेल्यात, त्या रोज सकाळी देवळात जातात। तुझ्यासाठी आणि संपदासाठी प्रार्थना करते आणि येताना प्रसाद घेऊन येतात तुमच्यासाठी। अच्छा, सीताई, मी खिचडी करू आज? हो, कर ना। अगं पण तुला दिंडीसाठी जायचंय ना? हो जायचंय, पण वेळ आहे त्याला अजून। मी करते ना, पण एवढे शेंगदाणे जास्त नाही होणार ना? अगं नाही नाही, एवढे लागतील ना, कारण खिचडी म्हटलं की उपवास न करणारे सुद्धा तयार होतात उपवास धरायला। द्या, मी करते। ये। शिवा, खूप बरं वाटतंय तुला असं बघून। इतके दिवस तू बोलत नव्हतीस, खूप भीती वाटत होती। सर्वायचं, पण आता बघ सगळ्यांचीच मरगळ दूर होईल। डोक्यात खूप प्रश्न आहेत सीताई, आणि मी करते प्रयत्न हळूहळू। होईल बाळा, सगळं ठीक होईल, थोडा वेळ जाऊ दे। बरं मला सांग, मी तुला काय मदत करू? कशाला, मी करते ना। अरे वा, असं कसं? मी काही करायला घेतलं की मला मदत करायला येतेस ना? आता तू करतेस तर मी तुझी असिस्टंट। बोला मॅडम, काय करू? काय नाही, मग मी कूट करते, आपण फोडणीला एकत्र घालूया। मी मिरची कापू? अरे बापरे, उशीर झाला ऑफिसला। नाही उघडत दार, ठीक आहे नको उघडू, पण एक गोष्ट लक्षात ठेव, उद्यापासून नोकरीवर यायचं नाही, कळलं मी तुला? हा माणूस काल रात्रीचं तर घेऊन नसेल बसला ना? जॉब तर पाहिजे, पैसे नसतील तर जगेन कसं मी? त्या डोमकावळ्याला रिक्वेस्ट करून बघते एकदा। हॅलो सर, थँक्यू तुम्ही फोन उचलला। हे बघा, काल रात्रीसाठी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर। माझं चुकलं, मी एक्सेप्ट करते,
पण तुम्ही रागवू नका प्लीज. मिस दिव्या, तुम्हाला सांगितलंय ना मी की मी तुम्हाला नोकरीवरून काढलाय. मला पुन्हा फोन करायचा नाही, कळलं? अहो सर, असं नका करू हो प्लीज. तुम्हाला माहिती आहे ना माझा नवरा माझ्याशी कसं वागतो ते. मी एकटी पडेन हो. हे दिव्या, हे नाटकं माझ्यासमोर करू नको, समजला? मी ओळखलाय तुला चांगलंच. हो हॅलो, मी पण चांगलंच ओळखून आहे तुला. कसला घाणेरडा माणूस आहेस ना माहितीये मला. पहिल्या दिवसापासून तुझी नजर ओळखली होती. कसं कामाची गरज होती ना म्हणून काही बोलता नाही आलं. स्त्री लंपट कुठला. खड्ड्यात गेला तू आणि खड्ड्यात गेली तुझी नोकरी. हे दिव्या, काय बोलतेस तू? कट केला माझा फोन. माझा फोन कट केलाय मी. काय चाललंय हे. ही असली नमुनी माणसं माझ्याच आयुष्यात का येतात. वा शिवा, छान झाली खिचडी. खरंच छान झाली आहे खिचडी. खूप दिवसांनी तुझ्या हातची खिचडी खाऊन खूप बरं वाटलं. पांडुरंगाने आषाढीच्या दिवशी ऐकलं म्हणायचं आपलं. अरे बापरे. काकू, संपदा कशी आहे? म्हणजे काही खाल्लं का तिने? नाही, आता संपदा जरा बरी आहे. म्हणजे ताप नाही आहे, पण वीकनेस आहे अजून. होईल बरी 2 दिवसात. घरी तर व्हायलाच पाहिजे. मी आत्ता विठ्ठलाच्या दर्शनाला जाईन ना, तर तिकडे प्रार्थना करणारच आहे. अगं शिवा, पण तू एकटीच का जातेस दिंडीला? ताई. अहो तेच तर, आशूला पण कामासाठी जावं लागलं म्हणून मी हिला काय म्हटलं, आमच्यापैकी कोणीतरी येईल तुला सोबत म्हणून. एकटी नको जाऊस तू. ठीक आहे, तुमची काळजी बरोबर आहे, पण तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. मी होईन बरी. सगळं होईल व्यवस्थित. सीता, आपण शिवावर विश्वास ठेवूया. ती घेईल काळजी स्वतःची. आणि कसं आहे, विठुरायाच्या आणि तिच्यामध्ये आपण कोणी नको यायला. चला, मी निघते आता. खिचडी तर खा अजून. खाल्ली की बस, मी येते. काळजी घे शिवा. अच्छा. शिवासारखी खिचडी कोणालाच येत नाही पण. अच्छा. मी येते जाऊन. निघाली का बाई? बरं बरं बरं, थांब थांब थांब, आधी खाऊन जा. अरे बा, देवीचा प्रसाद आहे अगं. या प्रसादामुळेच तुझ्यात इतकी सुधारणा झालीये. हा, घे बाई. देवीच्याच हातात होतं सगळं. देवीला आपल्या लेकरांची काळजी असते. हा, आणि नीट जा, आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊ नको बरं का. हा, जा, पांडुरंगाला माझाही नमस्कार सांग. येते.